नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपल्याला स्लीव डिझाइन पाहायची आहे आणि ही स्लीव डिझाइन किंवा ही बाही डिझाइन आहे ती छोट्या स्लीव्हजवर आपण खूप छान पद्धतीने ही बाही डिझाइन बनवू शकतो। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे ती पद्धत जर तुम्ही यूज केली त्यानुसार तुम्ही जी स्लीव डिझाइन बनवली किंवा बाही डिझाइन बनवली तर ती डिझाइन तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने बनवता येईल। आणि आता YouTube वरती खूप ट्रेंड चालू आहे या स्लीव डिझाइनचा, खूप फेमस झालेली आहे, खूप व्हायरल डिझाइन आहे स्लीव डिझाइन। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी ज्या पद्धतीने स्लीव डिझाइन सांगतेय, ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतेय त्या पद्धतीने तुम्ही ती डिझाइन करून पहा, तुम्हाला नक्कीच येणार आहे। आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ प्लीज लास्ट पर्यंत पहा कारण ही डिझाइन खूप फेमस आहे, खूप ट्रेंडिंग चालू आहे। तुम्ही पण अशी डिझाइन आपला हा व्हिडिओ पाहून बनवू शकता। तर चला मग आपण काय करूया, आपल्या ह्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपल्याला खूप सुंदर अशी काय करायची आहे, स्लीव डिझाइन बनवायची आहे। खूप युनिक आहे आणि खूप ट्रेंडमध्ये पण चालू आहे आणि ही डिझाइन तुम्ही पण अगदी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहून खूप सोप्या पद्धतीने बनवू शकता। तर आपण ही जी बाही आहे तिची उंची किती आहे ते जाणून घेऊया। 4.5 इंच बाहीची उंची आहे आणि हे मी जी कॅफाईड घेतलेली आहे ती 2 इंचावरून बाहीला आकार दिलेला आहे आणि जो दंडगेर आहे तो 5.5 इंच आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे। मोंढ्याचा आकार सुद्धा पहिला देऊन घेतलेला आहे। तर आता आपण काय करूया, जो ब्लाउज पीस आहे म्हणजे जो आहे तो सुईच्या बाजूने ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अस्तरची जी बाही आहे ती ठेवून घ्यायची आणि आपण ज्या पद्धतीने बाही स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, बाही स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आपण काय करूया, आता जी खालच्या बाजूने आहे ते आपल्याला 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करायचं आहे, खाली एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण जो ब्लाउज पीस घेतलाय तो सुईच्या बाजूने घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जी आपण अस्तरची बाही कटिंग करून घेतलेली आहे ती ठेवून घेतली। त्यानंतर खालच्या बाजूने 1.5 इंच शिलाई देऊन खाली जो जास्तीचा कपडा होता तो व्यवस्थित जास्तीचा कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला फोल्ड करून पुन्हा बाहीवर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण ज्या पद्धतीने आपण अस्तरची बाही स्टिचिंग करतो सेम तीच पद्धत आहे। खूप छान आहे ही स्लीव डिझाइन। मैत्रिणींनो, तुम्ही ही डिझाइन नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर आणि खूप पटकन अशी ही होणारी डिझाइन आहे। तर आपण काय करूया, अगोदर चहू बाजूने बाहीला एक शिलाई देऊन घेऊया म्हणजे आपली जी बाही आहे ती फिक्स होईल आणि जे जास्तीचा कपडा आहे बाहीचा तो बाजूने आहे तो जास्तीचा कटिंग करून घेऊयात। नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण अस्तरची बाही कटिंग करतो त्या पद्धतीने ही आपल्याला करायची बाही तयार। त्यानंतर आपण काय करूया, बाहीचा मध्य करायचा आहे आपल्याला। आपण काय करूया, आता जो खडू आहे तो घेऊया आणि खडूच्या साहाय्याने अगोदर 2-3 पॉईंट टाकून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे आपली जी डिझाइन आहे ती अगदी आपल्या बाहीच्या सेंटरमध्ये किंवा अगदी मध्यभागी आपल्याला यायला पाहिजे। किंवा आपण काय करूया, पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित एक रेष देऊन घेऊया। ही रेष दिल्यानंतर मैत्रिणींनो, ही जी मी 4 चौकोन करून घेतलेले आहे म्हणजे ब्लाऊज पीसचे, आता हे चौकोन जो सगळ्यात मोठा चौकोन आहे तो 7.5 बाय 7.5 म्हणजे चहू बाजूने तो 7.5 इंचाचा आहे। अगोदर आपण हे चौकोनाची मापे जाणून घेऊयात। आता दुसरा चौकोन आहे तो 7 इंचाचा आहे, चहू बाजूने 7 बाय 7चा चौकोन आहे। हा दुसरा आहे तो 6.5 इंचाचा चौकोन आहे आणि त्याच्यानंतरचा जो सगळ्यात छोटा आहे तो 6 इंचाचा आहे। हे पाहू शकता, हे जे चौकोन आहेत ते आपण घेतलेले आहेत व्यवस्थित तयार करून, म्हणजे आपला कमी वेळात आपलं जास्त काम व्हावं यासाठी अगोदरच आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस हे चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ही जी डिझाइन आहे ती पण पाहायची आहे कशा पद्धतीने आपण डिझाइन करायची। तर आपण काय करूया, हे जे सगळ्यात मोठाच आहे 7.5 बाय 7.5चा तेव्हा असं या पद्धतीने त्रिकोण करून फोल्ड करायचा आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे। आपण याच पद्धतीने हे बाकीचे पण चौकोन काय करूया, आपण व्यवस्थित फोल्ड करून मग स्टिचिंग करून घेऊयात, म्हणजे 1 बाय 1 म्हणजे व्यवस्थित एकदम व्यवस्थित घडी घालूनच आपल्याला हे चौकोन काय करायचे, स्टिचिंग करून घ्यायचेत। मी पुन्हा एकदा दाखवते मैत्रिणींनो, हे चौकोन व्यवस्थित आपल्याला म्हणजे ह्या जे चौकोन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या इंचाचा गॅप पाहिजे किंवा सगळ्यात मोठा चौकोन त्याच्यापेक्षा थोडा छोटा, त्याच्यापेक्षा थोडा छोटा, त्याच्यापेक्षा थोडा छोटा, म्हणजे मी 4 घेतलेले, तुम्ही 5 पण चौकोन तयार करून घेऊ शकता। जेवढा तुमच्याकडे जास्तीचा कपडा असेल त्यानुसार तुम्ही हे चौकोन बनवू शकता। तर ह्या पद्धतीने माझे हे 4ही चौकोन काय झालेत, आता कटिंग करून झालेत आणि जे थोडा जास्तीचा कपडा आहे ना बाजूचा खालच्या आपण टिप मारली तिथं तो व्यवस्थित साळून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने साळून घेतल्यानंतर आपण काय करूया, जी स्लीव्ज आहे
हे पहा आपले हे चौकोन अगदी व्यवस्थित रित्या चौकोन तयार झालेत। आता हे चौकोन आपल्याला ह्या पद्धतीने काय करायचे, लावून घ्यायचे। एकदम छान पद्धतीने आपली ही स्लीव्ज डिझाइन तयार होणार आहे मैत्रिणींनो। हे पाहू शकता या पद्धतीने हे चौकोन आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे। आता आपल्याला जो सगळ्यात मोठा चौकोन आहे तो अगोदर घ्यायचा आहे। हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपले खूप छान असा लुक येणार आहे आपल्या बाहीला। सगळ्यात मोठा चौकोन आहे तो आपल्या बाजूने बाही धरायची आणि व्यवस्थित मध्यभागी त्रिकोणाचा जो मध्य आहे तो ठेवून व्यवस्थित टिप देऊन घ्यायची। त्यानंतर अर्ध्या इंचाच्या गॅपनी व्यवस्थित दोन्ही बाजूने सेम आपलं मेजर राहिलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ह्या पद्धतीने टिप देऊन घ्यायची। अगोदर आपण एक चौकोन घेतला, त्या चौकोन आपण अगोदर टिप देऊन घेतली आणि त्याच्यानंतर हे बाकीचे चौकोन व्यवस्थित ठेवून मग पुन्हा एकदा एक शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि पुन्हा ही बाही उलटी करून पुन्हा आतल्या बाजूने एक टिप देऊन घ्यायची, कारण की जो बाहेर चौकोनाचे जे कपडा आलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, जास्तीचा कटिंग करून घ्यायचा आहे। हे पहा ह्या पद्धतीने हा कटिंग करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला लावायचे छोटे छोटे मणी। तर मैत्रिणींनो तुम्ही खालच्या बाजूने लेस पण लावू शकता, कोणती लेस लावू शकता, तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लेस पण लावू शकता। आणि आता जी खूपच ट्रेंडमध्ये चालू आहे ती म्हणजे खूप सुंदर सुंदर लेस आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यासुद्धा तुम्ही तिथं खाली लावू शकता। आता हे कस्टमर आहे त्यांना फक्त मणी लावायचा आहे। मी तर हा मोठ्या साईजचा मणी घेतलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा छोट्या साईजचा पण मणी यूज करू शकता। आणि खूप सुंदर अशा पाईप लेससुद्धा आता अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही वापरून तुमची ही स्लीव डिझाईन अगदी खूप सुंदर पद्धतीने बनवू शकता। तर मी हे काय केलेलं आहे, व्यवस्थित जे आपण 4 पाकळ्या तयार केल्या किंवा 4 त्रिकोण तयार केले ते जोडून घेतले, त्याच पद्धतीने हे 4 मणी आपल्याला व्यवस्थित जे कोणे आहेत कोपरे आहेत तिथे ठेवून व्यवस्थित पॅक करून घ्यायचेत आणि खालच्या बाजूने पुन्हा एक जास्तीचा टाका टाकून घ्यायचा आहे। आणि ह्या पद्धतीने आपली स्लीव डिझाइन रेडी झालेली। मैत्रिणी तुम्ही जर हा आपला व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या व्हिडिओला कमेंट करा। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।